असणाऱ्या गाव पाटील घराण्यामध्ये अहिल्या देवीचा जन्म झाला. देवी कृपेने लागलेली ही अहिल्या पुढे सतीनं जाता देवी पदाला चटी म्हणून शाहीर काय म्हणतोय. 14 मे सन 1733 सालात पुणे येथे दिवा सोहळा थाटामाटात खंडेरावांचा हात घेऊन आपल्या हातात होळकरांची सून अहिल्या छाती जगतात. सुभेदाराची सून अहिल्या छाती सर्वदूर भाविक प्रेमळ शूर मनाची अहिल्या कळकळ राजगृहाचे तेज मुखावर कशीच चतुर काही दिवसातून नाव अहिल्या देवी होळकर. प्रथेप्रमाणे अहिल्याबाईंनी सती जाण्याची तयारी सुरू केली. पण वयोवृद्ध मल्हार बाबा यांनी अहिल्याबाईंना सती जाऊ नको म्हणून विनवण्या केल्या. आणि मग पती खंडेराव होळकर गेले स्वर्ग लोकाला देवी निघाली सती जाण्याला. कुंभेरीच्या खंडेराव लढले तो मात वीर मरणाने खंडेराव तो गेला. देवी निघाली सती जाण्याला. देवी निघाली सती जाण्याला. मल्हार बाबा व्याकुळ होऊन बोले अहिल्येस ठासून नको जाऊ आम्हा सोडून वाली तुझ्या विना कोण होळकराना. देवी निघाली सती जाण्याला. देवी निघाली सती जाण्याला. देवी निघाली सती जाण्याला. सगळ्याचा कश पाहून सगळ्याचा कश पाहून केलं गेलं होऊन देवींचं पण सर्व सुखांचा त्याग करून सती जाण्याचा विषय बदलून दौलती सतीला जीवन वाहून गेली. मल्हार बाबा संगरण मैदानी तलवार गाजवून होळकरांचा राज्यकारभार हातात घेऊन नर्मदा काठी महेश्वरी राजधानी कापून आपला नारी सबला बनली त्यात निधान. चंद्रोमातात विधान दौलतीचा अभिष होऊन राघवांना घेतलं बोलावून केलं त्यानं कटकार झालं कटकार. 1767 सालाला सैन्य घेऊन खाली जगतीला राघोबा आला उज्जैनला. स्वारीचा भेद मन केला दूतबाईचा हिमग गेला आणि म्हणाला राघोबाला व्हावे सज्ज आता लढण्याला. आम्ही जाऊ आमच्या हिमतीला आमच्या हिमतीला. अहिल्या बोले राघोबाला पाठविले सांनी स्वाराला. जरी जय करून या गेला जगभरी शिकले बाईला. जर पराभवी तुम्ही झाला इतिहास हसल तुम्हाला हसल तुम्हाला. अहिल्याचा खलीचा वाचून राघोबा गेला हलून लढण्याचा विचार सोडून फिरला माघारी सैन्य घेऊन सैन्य घेऊन. होळकर दौलतीचा कारभार होळकर दौलतीचा कारभार केला धार धार सुबा इंदोर सुबा इंदोर. 85 वर्षांनी राज्यासाठी सज्ज श्रीमंती सदा कळती सैन्य बळ नित्य चोख पाठी.